आणि न्यूज टॉप 9च्या सुरुवातीलाच पाहणार आहोत 9 मोठ्या बातम्या। टीव्ही 9 मराठीवर आज दिवसभर लोकसभेचा महासंग्राम। मुख्यमंत्री शिंदेंसह उपमुख्यमंत्री फडणवीस, नाना पटोले, जयंत पाटील, सुनील तटकरे आणि संजय राऊत हजेरी लावणार। दिल्लीमध्ये भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठकीत 16 राज्यांच्या लोकसभा उमेदवारांच्या नावांवर चर्चा, अंतिम नावे निश्चित झाल्याची माहिती। भाजपकडनं 10 मार्च पूर्वी 300 उमेदवारांची यादी जाहीर होणार। पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, मनोज तिवारी, रमेश बुधुडी यांच्या नावाची चर्चा। भाजप 3 वेळा खासदार राहिलेल्या उमेदवारांचं तिकीट कापणार। सूत्रांची माहिती 25 ते 30% विद्यमान खासदारांचं भाजप तिकीट कापण्याची शक्यता, तर भाजपकडनं उमेदवारीबाबत 3 टप्पे तयार झाल्याची सूत्रांची माहिती। बारामतीमधील नमो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही। निमंत्रण नसतानाही पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य नात्यानं शासकीय कार्यक्रम प्रसंगी उपस्थित राहायला आवडेल, पवारांचं पत्र। कार्यक्रम पत्रिकेमध्ये वंदना चव्हाणांचं नाव मात्र पवारांचं नाही। सुळेंची टीका, तर सरकारला शिष्टाचार कळत नाही, यावरनं साहेबांचं मन किती मोठं हे समजतं। रोहित पवारांचा सरकारला खोचक टोला। कोणत्याही शासकीय कार्यक्रमात माझं नाव टाकू नये, पवारांकडनं राजशिष्टाचार विभागाला पूर्वीच सूचना, तर पवारांचं नाव निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात येईल। पुणे जिल्हा प्रशासनाकडनं आता खुलासा। शरद पवारांकडनं मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस आणि अजित पवारांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीमधल्या गोविंद बाग निवासस्थानी पवारांकडनं जेवणाचं निमंत्रण। उपमुख्यमंत्री अजित पवार 3 मार्चपासून शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर। जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, भोसरीसह हडपसर विभागात विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा बैठक घेणार। अमोल कोल्हेंविरोधात अजित पवार रणनीती आखणार।